नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुम्हाला शेतीत उत्पादन वाढवायचे असेल, खर्च कमी करायचा असेल, शेतीतील स्थिरता टिकून ठेवायची असेल तर पंचमहाभूत समजून घ्या. पंचमहाभूत म्हणजे निसर्गातील 5 मूलभूत तत्व. ही 5 तत्व जर मनुष्याच्या शरीरात संतुलित स्वरूपात असतील तर अशा व्यक्तीला कोणी थांबवू शकत नाही. मागील व्हिडिओमध्ये आपण भूमितत्व समजून घेतले. ह्या व्हिडिओमध्ये आपण वायुतत्व समजून घेऊ. वायुतत्व म्हणजे एअर इलेमेंट. एअर म्हणजे हवा, हवा म्हणजे हालचाल, गतिशीलता आणि संवाद. लहान मुलं आपण बघतो एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही, इकडून तिकडे तिकडून इकडे सारखे फिरत असतात. हेच वायुतत्वाचं लक्षण आहे. शेतीत पण असे काही शेतकरी असतात, केळी लावू का पपई लावू, टरबूज लावू का खरबूज लावू, टिशू लावू का कंद लावू, हे असंतुलित वायुतत्वाचं लक्षण आहे. वायुतत्व म्हणजे थोडक्यात काही लोक असतात की जर तुमच्या बोलण्याने जर तुम्ही समोरच्याला इम्प्रेस करू शकत नाही तर हे असंतुलित वायुतत्वाचं लक्षण आहे. तसेच काही लोक फारच बडबड करत असतात, निरर्थक बडबड करत असतात. हे शरीरातलं जास्त वायुतत्वाचं लक्षण आहे. वायुतत्वाची लोक शांत बसू शकत नाही. म्युझिक लागलं की यांचे पाय थरथर करतात आणि तेच वायुतत्व जास्त झालं तर अशा लोकांना तोच आवाज हा कर्कश वाटू लागतो. वायुतत्व जर संतुलित असेल तर असे व्यक्ती नवीन नवीन गोष्टी शिकतात, नवीन नवीन लोकांशी संपर्क करतात, नवीन नवीन लोकांशी संवाद साधतात आणि नवीन नवीन गोष्टीची माहिती घेत असतात. हेच जर तुमचं घरातलं वायुतत्वाचं